नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डनच्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून नीट यूजी 2026च्या रिझल्टची प्रतीक्षेमध्ये असताना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 42 गव्हर्नमेंट मेडिकल MBBS कॉलेजेसमध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट किती मार्क्सचा होता 2025 मध्ये हे आज आपण पाहणार आहे. त्याचा मार्क्स किती होते, त्याचबरोबर त्याचे SML किती होता हे आपण पाहणार आहे की त्याच्या आधारे 2026 ची जी परीक्षा झाली त्याच दरम्यान कट ऑफ राहणार आहे. त्यामुळे एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो पण आज आपण डिस्कस करणार आहे. तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीच्या ओपन आणि ओपन EWS, SCBC, SBC, OBC, VJ, NT 1, 2, 3 आणि SC ST अशा 10 ते 11 कॅटेगरीचा जनरलचा आणि वुमनचा कॅटेगरीचा कट ऑफ, त्याच्याबरोबर SML हा सर्व डिटेल्स व्हिडिओ आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. फार न वेळ घालवता महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण डिस्कशन चालू करूया. आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्र MBBS साठी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमीत कमी किती मार्क्स वरती आपल्या सर्वांना नंबर लागलेला आहे या संदर्भात आज आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये राऊंड 1, 2, 3 नुसार आपल्याला किती मार्क्सला एखादे कॉलेज मिळाले हे आपण आज पाहणार आहोत. एक तर ओपन कॅटेगरीसाठी, एक तर प्रत्येकसाठी ओपन मध्ये जनरल आणि वुमन असे दोन असतात. आपण या पहिल्या याच्यामध्ये आपण ओपन कॅटेगरीच्या जनरलचा आपण कट ऑफ पाहणार आहे. राऊंड 1 मध्ये 509 मार्काला कोणतं ना कोणतं, म्हणजे आता प्रत्येक वेळेस कोणतं कॉलेज असू शकतं, रँकिंग वाईज 42व्या नंबरला येणारं कॉलेज आहे ते GMC गडचिरोली, कधी कधी GMC भंडारा, काही कॅटेगरीमध्ये GMC गोंदिया, अशा प्रकारच्या नंदुरबार अशा काही ठिकाणी किंवा परभणी असं सुद्धा कट ऑफ असू शकतो. राऊंड 1, 2, 3 मध्ये 509 मार्काला पहिल्या राऊंड मध्ये, 506 मार्काला दुसऱ्या राऊंड मध्ये आणि 504 मार्काला आपल्याला राऊंड 3 मध्ये जनरल कॅन्डिडेटच्या ओपनला हे मिळालं होतं. आणि SML आपण इकडे पाहू शकता 38 ते 19 हा राज्यातला तुमचा क्रमांक असेल तर तुम्हाला 100% हे कॉलेज म्हणजे कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट MBBS कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती EWS साठी 488 पहिल्या राऊंडला आणि 486 तिसऱ्या राऊंडला. इकडे आपण जर पाहायला गेलं तर 5748 म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 3824 एवढा SML कमीत कमी असेल तरी सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज कोणतं ना कोणतं महाराष्ट्र राज्यामध्ये मिळाले. त्याचबरोबर EWS साठी हे 5748 हे लक्षात घ्या. दरम्यान 5700च्या आसपास SML EWS मध्ये असेल तरी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचं कॉलेज आपल्याला तुम्हाला मिळणार आहे. SCBC जर आपण मराठा आरक्षण असं बोलूया, ह्या मराठा आरक्षणासाठी 504 पहिल्या राऊंडला, 503 आणि 502 अगदी 4000 एवढा SML असेल तरी सुद्धा आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला MBBSचं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला मिळाले. लास्ट ऍडमिटेड कॅटेगरीचा SML हा 4000 एवढा आहे SCBC साठी. OBC कॅटेगरीसाठी 505 पहिल्या राऊंड मध्ये, 504 आणि 504 38 ते 89 एवढा SML असणार आहे. हे SML तुम्ही लक्षात ठेवा. आणि स्कोर पण म्हणजे एक्सपेक्टेड पण आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. VJ किंवा विमुक्त जातीसाठी 475 मार्क असतील, 484 बघा 475 म्हणजे 7100 पर्यंत SML असेल तरी सुद्धा चालणार आहे. आणि गेल्या वर्षी 475 ला गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज मिळाले VJ कॅन्डिडेटला, हे पण लक्षात ठेवा. NTB या कॅटेगरीसाठी 450 मार्क, 465 म्हणजे 450 मार्काला कमीत कमी असणाऱ्या आणि 10,000 SML सुद्धा NTBचा असेल तरी तुम्हाला मिळाले. म्हणजे 450 असेल NTB ला तर 100% कॉलेज गव्हर्नमेंट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे या वर्षी सुद्धा त्याच रेंजमध्ये कट ऑफ राहणार आहे. MPC साठी 502, 501 आणि 501 या ठिकाणी जर कट ऑफ बघायला गेलं तर 4143 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळाले NTB कॅटेगरीचं. NTC
सी साठी 502, 501 आणि 501 म्हणजे 4143. एमटी डी या कॅटेगरीसाठी ज्याला आपण वंजारी असे म्हणतो 508, 507 आणि 501 एवढा कमी 4109 एवढा एसएमएल असणाऱ्या विद्यार्थी, एसएमएल मध्ये राज्यातील तुमचा क्रमांक आहे. हा एसएमएल आपल्याला ज्यावेळेस सीईटी सेलकडे आपण फॉर्म भरेल त्यावेळेस तुमचा नंबर येणार आहे आणि त्यावेळेस तुमच्याकडे जो नंबर येणार आहे अनुक्रमांक आहे ना तो अनुक्रमांक म्हणजे तुमचा एसएमएल असणार आहे. एससी कॅटेगरीसाठी 432, 428 आणि 427 13,000 एसएमएल ला आणि 427 ला गेल्या वर्षी लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट राहिलेला आहे तो म्हणजे एससी कॅटेगरीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये. एसटी साठी 342 हे बघा इकडे वाढला 338 पर्यंत आला. 24,000 म्हणजे 25,000 आसपास एसएमएल असेल तरी सुद्धा तुम्हाला एसटी कॅटेगरीला महाराष्ट्रातलं कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे. याच्यावरूनच आता समजा फिमेल कॅटेगरी मध्ये राऊंड 1, 2, 3 नुसार आपण पाहूया. ते म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी हा 509, 507 आणि 504 38, 48 हा एसएमएल राऊंड 3 मध्ये आपल्याला ओपन कॅटेगरीचा वुमनसाठी कट ऑफ आहे. लक्षात घ्या एकंदरीत हा जो आहे तो कट ऑफ वुमनसाठी आहे. एमबीबीएस गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र. ईडब्ल्यूएस साठी 488 पहिल्या राऊंड, 487 आणि 486 5,709 एसएमएल असणार आहे. एससीबीसी या कॅटेगरीसाठी 505, 503 आणि 496 म्हणजेच 4574 एवढ्या एसएमएलच्या फिमेल कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळाले. ओबीसी साठी 505 पहिल्या राऊंड, दुसऱ्या राऊंड 504 आणि 503 मार्काने 3901 एसएमएल असणाऱ्या स्टुडंटला ओबीसी मधून गव्हर्नमेंट कॉलेज गडचिरोली मिळालेलं आहे. व्हीजेडीटी साठी विमुक्त जातीसाठी 472 आणि 471 फिमेल कॅटेगरीला 471 स्कोर असेल तरी सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. व्हीजे कॅटेगरी. एनटी बी साठी 448, 446 10,769 एसएमएल ला हे कॉलेज मिळालेलं आहे. एनटीसी साठी 499, 496 एवढा मार्कला 4622 हा एसएमएल असणाऱ्या स्टुडंटला लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट महाराष्ट्र राज्यामध्ये वुमन कॅटेगरीमध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट आहे. एनटीडी साठी 508 आणि 502 सेकंड राऊंडला आणि 505 तिसऱ्या राऊंडला इतर कट ऑफ वाढलाय. तर या ठिकाणी बघायला गेलं तर हा जो कट ऑफ आहे तो आपल्याला 4000 एसएमएल ला हे कॉलेज डी कॅटेगरीला. एससी या कॅटेगरीसाठी आपल्याला 433, 429 आणि 428 12,919 13,000 आसपास एसएमएल असणाऱ्याला महाराष्ट्रामध्ये लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट जीएमसी भंडारा मिळालेला आहे. एसटी कॅटेगरीसाठी 343, 40 आणि 340 24,400 24,000 एवढा एसएमएल असणाऱ्या एसटी कॅटेगरीसाठी हे कॉलेज मिळालेलं आहे. एकंदरीत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट कॉलेजचा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट आपण पाहिलेला आहे. यानंतर नीट यूजी 2026 ची परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की दरम्यान 2025च्या आसपास जो पेपरची डिफिकल्टी लेवल आहे त्यामध्ये जर पाहायला गेलं तर फिजिक्स हा गेल्या वर्षीपेक्षा थोडासा इझी. म्हणजे आता हा आपण कट ऑफ जर पाहायला गेलं तर आपला कट ऑफ कुठे येणार आहे. उदाहरण करून झाला की आपण ओपन कॅटेगरीसाठी 504 मार्काला शेवटचं कॉलेज जीएमसी गडचिरोली मिळालेलं आहे. मग आता वर्षी या वर्षी कितीला मिळू शकतंय किंवा या सर्व कॅटेगरीला कितीला मिळू शकतंय. तर याच्यासाठी आपल्याला अनालिसिस पेपरमध्ये बघायला गेलं तर फिजिक्स हा गेल्या वर्षीपेक्षा थोडा सोपा. म्हणजे अगदी ज्या विद्यार्थ्यांना 50 सुद्धा मार्क पडू शकत नाही त्या विद्यार्थ्यांना एक 80 तरी मार्क पडतील असं वाटतं. म्हणजे 20 मार्कांना सोपा पेपर आपण पकडून चालू सरासरी. आणि केमिस्ट्री गेल्या वर्षीपेक्षा दरम्यान 20 मार्काने कमी मार्क्स पडण्यासारखं आहे. म्हणजे सर्वात हायेस्ट सर्वजणांनी बोललं जातं की फिजिक्स मध्ये 100 मार्क पडणारा टॉपर असेल, खूप मोठा टॉपर असेल. आणि फिजिक्स मध्ये केमिस्ट्री मध्ये 120 मार्क म्हणजे सुद्धा खूप टॉपर म्हणता येणार नाही पण चांगला स्कोर असं आपल्याला म्हणता येईल. 350 आणि 120 म्हणजे दरम्यान केमिस्ट्रीमध्ये 120, 350 मार्क बायोलॉजी मध्ये सगळे मिळून 470 मार्क झाले. आणि 100 मार्क जर फिजिक्स मध्ये पडलं तर 570 मार्क ज्यांना पडतील ना तो खूप हुशार, त्याला एम सुद्धा मिळू शकेल असं माझं यावर्षीचं म्हणणं आहे.
एकंदरीत हा जो कट ऑफ आपण पाहायला गेलेला आहे हा जसा जसा रिप्लिकेट आपल्याला नीट यूजी 2024 मध्ये होणार आहे, त्यामुळे ह्या कट ऑफ पाहणं फार गरजेचं आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ किती नाही तर हे जे तुम्हाला दिसतंय त्याच्या पाठीमागं 5 मार्क किंवा पुढे 5 मार्क, म्हणजे आपण ओपन कॅटेगरीला जर पाहायला गेलं तर 509 ते 504 पर्यंत कट ऑफ आलेला असेल, तर 509 किंवा 500 मार्कापर्यंत गव्हर्नमेंट एमबीबीएस आपल्याला मिळू शकणार आहे. म्हणजे एकंदरीत कॅटेगरी वाईज बघायला गेलं तर ईडब्ल्यूएस मध्ये मात्र 485 मार्काला सुद्धा मिळणार आहे यावेळेस सुद्धा, कदाचित 2-5 मार्कांना कमी जास्त होऊ शकणार आहे. आणि इकडे एससीबीसी साठी 502 म्हणजे 495-97 पर्यंत सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळणार आहे, हे लक्षात घ्या. एक्सपेक्टेड कट ऑफ पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पेपर अनालिसिस नुसार आपल्याला आजपर्यंत असं जाणवलेलं आहे की नीट यूजी 2025 मध्ये आणि 2026 मध्ये जो पेपर आहे तो सेम राहिलेला आहे, त्यामुळे कट ऑफ जो एक्सपेक्टेड सेम राहील किंवा 5 किंवा 2 मार्कांना कमी जास्त होईल. आता हे सगळं पाठीमागच्या परीक्षा होऊन झाल्यापासून जो डाटा आपल्याकडे कलेक्ट होत राहतोय त्याच्या अंदाजे आपण हे सगळ्या गोष्टी मांडलेल्या असतात. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट गव्हर्नमेंट एमबीबीएस महाराष्ट्र याच्यासाठीचा हा व्हिडिओ तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला की हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपलं पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम सुद्धा सुरू आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या आपल्या डिस्क्रिप्ट ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि 100% तुम्हाला ए पासून झेड पर्यंत म्हणजे तुमचं डॉक्युमेंटेशन प्रत्येक डॉक्युमेंट असेल आणि त्याचा कट ऑफ या संदर्भातला एक बुकलेट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्या बुकलेटची याच्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. एमबीबीएस परदेशापासून ते महाराष्ट्रातल्या एम्स पर्यंत आणि जिपमर एएफएमसी आणि बीएचयू एएमयूच्या सर्व गोष्टी एमबीबीएस बीडीएस बीएमएसचा गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीमचा सर्व इथंभूत कट ऑफ आपण याच्यामध्ये मांडलेला आहे. हे महाराष्ट्रातलं सर्वात एकंदरीत पुस्तक एका ठिकाणी म्हणलं तरी आमचं पहिलं एकमेव पुस्तक असू शकते. एकंदरीत ते पुस्तक मागवायचं असेल तर आपल्याला 450 रुपये या नंबरवरती फोन पे करून आपल्याला जर पाठवलं तर हे बुकलेट तुमच्या घरपोच देण्याचा आम्ही प्रयत्न करूया. काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आमची फीज जी आहे ती आपल्याला फीज जर बघायला गेलं तर 5,000 रुपये एवढी फीज आम्हाला या नंबरवरती पाठवून व्हॉट्सअप करू शकता, आमच्या टीमशी संपर्क करू शकता. 100% तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये आल्यानंतर निश्चित बेनिफिट होईल. आपल्याला कट ऑफच्या समजा खाली कमी मार्क येत आहेत असं वाटलं तर आपल्याला इतर राज्यातल्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पॉंडिचेरी, तमिळनाडू किंबहुना सिक्कीम अशा प्रकारच्या ओपन स्टेट्स मधून आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमचा करिअरचा मार्ग सुकर बनण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. एवढंच या निमित्ताने सांगणं आपल्या सर्वांना. तुमचा आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावरती आपला हा चॅनल एक मैलाचा दगड बनावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय